हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. विश्व कुठतरी लपून चाललाय. आता आपण पाठीमागत आहोत आणि त्याला विचारला पुढे चाललाय काय, तर ते काय म्हणत होता बाहेर चाललोय असं तसं. तेव्हा सार्थक पण आपल्या सोबत आहे. काहीच हे चल सार्थक लवकर चल. कशाला चल लुबड्या चल काही लवकर चल. सार्थक सरळ भागू चल. काहीच सार्थक तिथं आहे त्या तिघांमध्ये. ते काय करायचे काय माहिती नाही. ते पुढे चालले त्यांच्या भाग आहे. मी पण आज चालू आहे त्यांच्या भागायच. त्याचा विषय एक मित्र पण आहे चंद्रकांत. विषय आणि सार्थक आहेत. सार्थक माझ्यापेशी होता, हात त्याच्या पेशी गेलाय. ते घर चाललं मग लगेच जाऊ आपण इकडे. सारख्या लगेच जाऊ लगेच नाही, मी जातो त्यांच्या भाग. तिथून या रस्त्यानं कसं गाईज सगळं खाली गेलेत. ते गाईज तिथून खाली गेलेत. ते बघा ते दोघं जण. नाही आपण आता फास्ट जाऊ, पळत जाऊ त्यांच्या मागं. नाही तर आपल्याला सापडणार नाही तुला. ते बघा आणि सगळं पुढे चाललेत. कुठं चाललेत ते माहीत नाही. गाईज एवढ्या लांब चाललेत ना ते, काय सांगू. पार घरापासून आम्ही 2 किलोमीटर चालत आहोत. पुढे चालत आणि मग कळालं नाही मी हे म्हणून त्यांच्या मागं चलतो म्हणून. काहीच त्यांनी मागं बघितलं की मी वळून लपतोय. इथं गेलेत वरी बिल्डिंगवर. वर पायऱ्या नाही काही वर येते. विषय आलाय मला. विषय काहीतरी कळाले. तो भाग कुठे इकडे हिंडायला लागलास. मित्राकडे कोण आहे? मित्र आतमध्ये कोण आहे? काही विषय काहीतरी विषय क्या मुस्कुराहट है. विषय तिथं आहे वरी. विषू आहे ना, हे तर काहीतरी विषय करत होता. हे चंद्रकांत आहे का? हाय सो काहीतरी विषय. चंद्रकांत काय करतोय हा? काय विषय करतोय हा? हा अरे सुशील ह्यांच्या मागं मी लय पळत आलोय नाही का. काल विशूचा राज आपल्याला. विशू काय करतोय? अरे मला काय सांगणार माहिती का, थोडं काम येतो जायचं ठरविचं चालू नाही का आमचं? कसलं काम आहे तुमचं? काय काम आता का आमचं चालू झालं त्या जॅकेट घालून कुठं जायचं विचार? बस गाईज बघा ते कसलं लागतंय. चंद्रकांत बघा आपला. चला गाईज, विशूचं का आलं आपल्या पुढे जायचं कुठं नाही. विशू सुशीलच्या घरी येत होता, दुसरं काही सुद्धा नाही. आपलं स्टार्टिंगला जरा वेगळं वाटलं. सार्थ्याने जरा वेगळं सांगितलंय. आणि सार्थ्याने सांगितलं नाही का आम्हाला विशू मामा चाललाय कुठतरी म्हणून विषय झाला. गाईज आता आम्ही चाललोय घरी. हे बघा विशू गाडी ही सुशीलची आहे. गाईज आता आमचं ठरलं थोडा पहिला जातो. मी तुम्हाला दाखवतो पोरं बिगड सगळं. आता सध्याच आम्ही घरी जातो आणि मेनूला घेऊन येतो. गाईज मेनूला घ्यायचं आहे. आता आम्ही काढतो मेनूला घेऊन जाऊ. गाईज सोडा प्यायला. तिथं पोरं थांबलेत. त्याने जायचं आहे. गाईज सोडा प्यायला. काढू आता मेनू आणि जाऊ. गाईज आता बघा कोण आहे. चंद्रकांत. काही दादा मी चाललोय सोडा प्यायला. बघा विशू गाडी चालवतो. आपल्याला आता नवीन एक ड्रायव्हर भेटलाय. विश्वासला आता काही घाबरायची गरज नाही. पुढे एक गाडी आहे. काही पुढे एक गाडी दिसते ती एक चालली सोडा प्यायला. आता दुपारी न जेवण करता थोडा गाईच लागत नाही. सध्या काय थोडा आताच चालू आहे. गाईज आता आम्ही आलोय सोडा घेणार. गाईज मस्त. आता ते दोघं पुढे गेलेत बघायचं. ते बहुत जमानी नाही तेव्हा सोडा. तेव्हा हे 2 नमुने, हा 3रा नमुना आणि मी 4था नमुना आणि सोडा. चला काही सोडा घेऊ. हो मला ऑरेंज घ्या. काही आज ऑरेंज टेस्ट करू. बिस ऑरेंज सोडा. आता तुम्ही विचार करता एवढा बारीक सोडा कसं कमी, एवढा कमी. कारण सोडा पिल्यानंतर आठवण आली गाईज तुमची मला. हे पण एक पितंय, हे एक पितंय. आणि हा फ्रूट बिअर पितो गाईज. फ्रूट बिअर बिअर नाही, फ्रूट बिअर पितला गाईज. आणि तुझा कोणता आहे रे? देणार ना? तेज भाऊ असताना आम्ही पैसे दिले बरं नाही वाटत. ते तेज भाऊ आपण माणूस आहे. विशू दिले मागत
पैसे काही लय बेकार आहे हा विशू गपचूप पैसे कोणाला दिले भैया अरे पैसे दिले नाही दिले ना नाही दिले काही बघितलं विषय किती खोटा बोलतोय लवाड बोलतोय सुशील पैसे देऊन टाकू गपचूप बरं का ते जाणार ना पैसे देणार ना पैसे आम्ही पैसे द्यायचे 1244 काही हा हस हलगड हस घे 7 रुपये दिले पैसे गेले काही बघितलं किती मोठा म्हणे झालं दिलदार योगदार तू मी चांगला माणूस दिले ना पैसे हा काहीच बघितलं 20 पैसे दिले काही जाता आम्ही चाललो आता सोडा बिडा पिऊन झालाय जातो ड्रायव्हर बघायचं तुम्ही ड्रायव्हर बघा हा जाऊ त्यांच्या बघा आता घरी जाऊ डायरेक्ट आता आम्ही आलोय घरी आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाय मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गाईज बाय बाय